एकादशी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनाथा. नमी शारदा माता. त्यांचे प्रसादे आता एकादशी व्रत सांगेन. पूर्वी हस्तिनापुरी कृष्ण पांडवांचा सहकारी. गोत्रवधाची हत्या थोरी घडली राया धर्मासी. धर्मे स्मरिले कृष्णासी. धाव पावगा वृषिकेशी. तू सोयरा आम्हासी आणि विश्वासी तारक. ऐसे स्मरण करिता पावला श्रीकृष्ण त्वरिता. द्रौपदी चरणी ठेवी माता. त्राही त्राही म्हणोनी. धर्मराये केले नमन. येरे दिधले आलिंगन. तैसेच चौघे जण करीती साष्टांग नमस्कार. कुंतीस कृष्णे केला नमस्कार. तव पांडवी शारंगधर. पूजिला षोडशोपचार नवविधा भक्ती करोनी. तव बोले पांडवासी. का स्मरिले आम्हासी. कवण गांजिले तुम्हासी. ते त्वरिता आम्हा सांगावे. तव पांडव म्हणती स्वामिया. तू आम्हा असता कोण गांजिल धर्मराया. परी एक उत्कंठा आमुच्या हृदया. ते तुम्हासी द्रौपदी करील श्रुत. तव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी. हे दीनानाथा वृषिकेशी. गोत्रवध दोषनाशासी. कवण उपाय सांगावा. मग हासोनी श्रीपती. काय म्हणे द्रौपदी प्रती. जेणे गोत्रहत्या नासती. ते व्रत तुम्हासी सांगेन. ते व्रत असे आम्हासी. तेने राखिले देवांसी. तियेचे नाम एकादशी. ते त्रिभुवनी विख्यात. एकादशीचे महिमान श्रीकृष्ण सांगे आपण. हे व्रत आचरिता जाण. महापातके नासती. ऐसे श्रीकृष्ण बोलिले. धर्म अर्जुन चरणांसी लागले. देवा तुम्ही जे बोलिले. ते नवलची दातारा. ते कवणाची कुमारी. जन्मली कवणाचे उदरी. देवांसी रक्षिले कवणे परी. ते श्रीहरी सांगिजे. मग हासोनी बोले श्रीहरी. तुम्ही चित्त द्यावे ये अवसरी. मी सांगेन बरवे परी. एकादशीची कथा. एकादशी कथा जे ऐकती. त्यांची पातके नासती. श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती. ते श्रोते परिसाहो. पूर्वी कुंभदैत्याचा सूत. मृदुमान्य नाम अद्भुत. वनामाजी तप करीत. त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी. तव येरे दिधले वरदान. तू पुरुषार्थी होसी थोर गहन. तुझ कवणाचे हाती नाही मरण. ऐसा वर दिधला. दैत्य हर्ष निर्भर जाहला. उन्मत्त मध्ये मातला. पुनरपी बोलिला ईश्वर तयासी. ईश्वर विचारी मानसी. हा पीडा करील विश्वासी. तरी याची या मृत्यूसी काही प्रकार करावा. आम्ही ज्यासी वर देतो. तोची फिरोनिया पडतो. मग विष्णू आम्हा ते रक्षितो. तया ते वधुनिया. तरी यासी मारिल विष्णू. आणिक नाही यासी प्रश्नू. आम्ही यासी वर देऊन फशी पडलो सर्वथा. पुन्हा ईश्वर म्हणे दैत्या ते. ऐक माझ्या वरदानाते. तू पावशील मृत्यू ते. एके नारीचेनी हसते. माय बापाविण उपजेल नारी. ते मृदुमान्या तू ते संहारी. तू जिंकिसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. इंद्रादी देव समस्त. इतुकावर लागला. ईश्वर दृश्य जाहला. मग देवांसी आरंभिला प्रलय संग्राम. मग दैत्य क्रोधे निघाला. तो इंद्रावरी चालिला. इंद्र दैत्य भये पळाला. दैत्य पाठी न सोडी. मग दैत्य क्रोधे निघाला. तो इंद्रावरी चालिला. इंद्र दैत्य भये पळाला. दैत्य पाठी न सोडी. इंद्र गेला सत्यलोकासी. मृदुमान्य लागला पाठीसी. तो धावला वेगेसी. महागर्जत पातला. तव तेथे गजरू झाला. ब्रह्मा वैकुंठासी पळाला. सावित्री सहित द्वारी झाला. चतुर्मुख ब्रह्मा. मग विष्णू धावोनी. चतुराननासी पुसोनी. कवण गांजिले म्हणोनी. मग तत्क्षणी सावध केला. ब्रह्मा सांगे वृत्तांत. देवा सत्यलोकी आला दैत्य. आम्हा भाविंदला आकांत. ते सांगता उरी कैची. आम्ही पळालो त्वरित. तव पाठी लागला दैत्य. 33 कोटी देवांसहित. तुम्हा आपाशी पातलो.
तू ते स्मरता श्रीहरी, आम्हा दैत्ये घातले बाहेरी, आपण सत्यलोका माझारी, सुखे राज्य करीत असे. दैत्य सत्यलोकी गर्जिनला, तेने येथे कंप सुटला, घोर भया ते पावला, म्हणून शरण आलो स्वामिया. तू भक्त काज कैवारी, त्रिभुवन व्यापक मुरारी, काय होईल सत्यलोका माझारी, ते नेणवेची दातारा. ऐसी करिता मात, दैत्य पावला त्वरित, बोभाट झाला वैकुंठात, सकळ देव गजबजिले. मृदुमान्ये विष्णू देखिला, दैत्य उन्मत्त मध्ये मातला, मग गर्जोनी म्हणे गोपाळा, काय बोले देवासी. दैत्य म्हणे विष्णूसी, मज तू जरी शरण येसी, तरी काही न करी वैकुंठासी, तरी काही न करी वैकुंठासी, मज शरण यावे ये वेळे. तव बोलिला शारंग धरू, तू कवणे वंशीचा वीरू, कवणे कैसा तिथला वरू, तो मज प्रती सांगपा. मी जन्मलो कुंभ दैत्याचे उदरी, म्या प्रसन्न केला त्रिपुरारी, तुम्हासी घालोनी बाहेरी, राज्य करीन त्रिभुवनीचे. ऐसे मृदुमान्य बोलिला, मग क्रोधे बहु आवेशला, गदा घेऊनी धाविन्नला, संग्रामा ठाकला ते समयी. ते वेळी देव समस्त, दैत्यावरी उठावले त्वरित, येरू निर्वाण झुंजत राहे राहे म्हणूनी. मग विष्णूने चक्र घेऊनी करी, टाकिले ते दैत्यावरी, युद्ध करिता शिणला भारी, दैत्य निर्धारी नाटोपे. विष्णू मृदुमान्ये धरिला करी, झाली मल्लयुद्ध झुंजारी, युद्ध करिता शिणला भारी, दैत्य निर्धारी नाटोपे. देवदैत्याच्या हातीहुनी सुटला, किंचित प्राण असे उरला, तव हाहाकार झाला अंतपुरा माझारी. तये सोडोनी धैर्याते, लक्ष्मी बिलगली विष्णू ते, मग टाकीते झाले वैकुंठाते, थोर कष्टे करोनिया. ब्रह्मा सावित्री सहित, विष्णू लक्ष्मी समवेत, 33 कोटी देव समस्त, इंद्रादी जाती कैलासा. तव तये अवसरी, ओळंगे बैसला त्रिपुरारी, म्हणे काय जाहले वैकुंठा भीतरी, देवफौजा येताती. आले ब्रह्मा विष्णू इंद्र, सिंहासनी बैसविले थोर, तै करोनी षोडशोपचार, सत्कारपूर्वक पूजिले. तैसाची ब्रह्मदेवे ईश्वरू, पूजिला षोडशोपचारू, करुनी पूजा संभारू, यथोक्त झाले भोजन. कर्पूर विडे दिदले जाणा, मग आदरे बोले कैलास राणा, कवण प्रसंगे नारायणा, येथे आगमन झाले जी. तव बोलिला नारायण, आता काय कराल पुसोन, अंतपुरला येथून समस्त देव लोकींचा. अविचारी कर्म करिता, दैत्यांसी वर देता, ते प्रवर्तती आकांता, देवलोकी समस्तांसी. मृदुमान्यासी वरदान दिदले, त्याने त्रैलोक्य त्रासिले, सत्यलोका विभांडिले, धाडी घातली वैकुंठी. तव दैत्य प्रवर्तला ते अवसरी, ईश्वरासी पुरुषार्थ करी, येथे गजबज कैलासद्वारी, काय निमित्त स्वामिया. तव बोलिले शंकरू, त्वाची उपद्रव केला थोरू, त्या भेणे पळाले ती सूरवरू, शारंगधरा सहित की. तव मृदुमान्य तत्क्षणी, गेला विष्णुवरी धावोनी, आता कोठे पळसी चक्रपाणी, मज विणते सांगपा. दैत्य युद्धासी प्रवर्तला, ईश्वरासी कंप सुटला, आकांत प्रलय मांडला, तये वेळी अवधारा. लक्ष्मीधरी विष्णू ते, पार्वती बिलगे ईश्वराते, सावित्री न सोडे ब्रह्मयाते, भयभीत होऊन या. अवघा झाला हाहाकार, पळती देव सुरवर, न सांभाळीती ऋषीश्वर, थोर अनर्थ मांडिला. तव दैत्ये धरोनी कैलासाते, हलविले के हस्ते, तव धीर धरोनी कैलासनाथे, दैत्यासी युद्ध मांडिले. नंदीवर आरूढ होऊनी, 60 सहस्त्र गण मिळवोनी, क्षेत्र सांडिले त्रिशूल घेऊनी, संग्रामासी निघाला. तव एकीकडे विष्णू उभा राहिला, अवघा हाहाकार झाला, दैत्यावरी ईश्वर चालिला, दैत्य वेढिले तये वेळी. तव उठिला निशाचर, सिंहनाद केला थोर, म्हणे कोठे लपला शारंगधर, वैकुंठीचा निवासी. तो आणि गा त्रिपुरारी, नातरी संहारीन कैलासपुरी, विष्णू सुदर्शन घेऊन करी, दैत्यावरी चालिले.
मग दैत्ये क्रोधे थोर, हिरोनी घेतले हतियार, तव धावून आला ईश्वर, त्रिशूळे दैत्य हाणीला. दैत्य क्रोधे तापला, ईश्वर धरोनी आपटिला. त्यावेळी तयेवेळी मूर्छागत झाला कैलास राणा. मग उजू फिरला ब्रह्मयावरी, तोमर हाणीला उरावरी. तेथे थोर झाली झुंजारी, आकांत झाला महाप्रलय. पुढे पळे परमेष्ठी, तव मागे पिटे कासोटी. दैत्यन सोडी पाठी, ब्रह्मा करी हाहाकारू. तव दैत्य म्हणे ब्रह्मया ते, तुम्ही ब्राह्मणी भक्षावा कढी भात. युद्धाची रीती तुम्हा ते, कोण मात परियेसा. पुनरपी मृदुमान्य धाविन्नला, तव ईश्वर काकुळती आला. म्हणे तू भला रे भला, राख राख तू आमुते. तव दैत्य बोलिला वचन, तुम्ही तिघे मज या शरण. तुम्हासी देईन प्राणदान, नाहीतरी संहारीन मी. ऐसे ऐकून या वचन, मग पळाले तिघे जण. सावित्री लक्ष्मी पार्वती आपण, आणिक समस्त सुरवर. मग सांगा ते घेऊन स्त्रिया ते, पावले त्रिकुट शिखराते. तव दैत्य लागला पाठी ते, कोणे परी सांडिना. स्वर्ग मृत्यू पाताळी, दैत्य न सोडी तयेवेळी. मग आली कळवळी तिन्ही देवांसी. पळता झाला हिमपुटी, श्वासन समाये पोटी. त्रिलोकी नाही सुटी, सवे प्रकृती राहिल्या. सांडिली अलंकार भूषणे, वस्त्रे केवळ लज्जारक्षणे. ऐसी पळती साही जणे, गिरिपर्वती दिघोनिया. तव या पर्वतावरी, महाअरण्या भीतरी. होती धात्री वृक्षाची पोखरी, तिये भीतरी प्रवेशले. साही जणे एकांती राहिले तेथे, आम्ही पळावे कवणे पंथे. आता भलते हो का येथे, म्हणून निश्वास सोडिला. तव त्या पोखरी माझारी, श्वासासरसी जन्मली कुमारी. ते निघाली बाहेरी, देवी दृष्टी देखी येली. तव होता पर्जन्यकाळ, साही जणा स्नाने झाली तत्काळ. उपवास निराहार केवळ घडला साही जणांसी. ऐसी साही जणे कष्टी निद्रिस्ते, तव देखिले कुमारी ते. मग चेतना आली तयाते, कुमारी देखोनिया. कर जोडोनी तत्क्षणी, तियेसी केली विनवणी. तुवा रक्षावे स्वामिनी, शरणागता आपुलिया. आम्ही साही तुझ आलो शरण, आम्हासी तुवा द्यावे प्राणदान. तियेसी विनवणी करून, सांगती दैत्या ते मारावया. मग तेची अवसरी, ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. तियेची वर्णिती थोरी, तयेवेळी अवधारा. तव तिने अंगाभितरी, लपविले ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. मग विचारी मना भितरी, आता बाहेरी निघावे. तव ते पोकळीचे तोंडाशी, दैत्य उभा परियेसी. एक दाढ आकाशी, एक पाताळी लावलीसे. तव ते पोकळीचे तोंडाशी, दैत्य उभा परियेसी. एक दाढ आकाशी, एक पाताळी लाविलीसे. देखोनिया ते कुमारी, दैत्येंद्र विस्मय करी. मागुती म्हणे सुंदरी, कवण तू येथे. हे एवढे महाअरण्य, तुझ येथे यावया काय कारण. तुझ सारिखे निधान, या त्रिभुवनी न देखो. तुझे नाम काय सांगिजे, तुवा कोठोनी केले बीजे. कवणे वंशी जन्म तुझे, मजपाशी सांगपा. अरे माझे नाम तुझ काय व्हावे. म्या तुझ दैत्या ते संहारावे. ऐसे वरदान देवे, दिदले मजलागी. म्हणून तू येथे आलासी, आता कवणे ठाई पळसी. तव कोपा आला दैत्यासी, तेने सिंहनाद पैकेला. मग खडग घेऊन या करी, कुमारी चालिली दैत्यावरी. तो शिळा घेऊन या भारी, तियेवरी टाकीतसे. तव तेची अवसरी, अदृश्य झाली सुंदरी. तेज फाकले अंबरी, त्रिभुवना माझी न समाये. मग खडग घेऊन या हाती, सवेची उभी ब्रह्ममूर्ती. दैत्य विचारी चित्ती, म्हणे थोर ख्याती येची. म्हणे मी काय कैसे करू, ब्रह्ममूर्तीसी संहारू. म्हणून तो निशाचरू, चिंताक्रांत बैसला. तव दयाळ ते वेळी, आली शरणागताची माऊली. म्हणे उभा तत्काळी, खडग अभिमंत्रोनी टाकिले. ते सोडिले दैत्यावरी, दैत्यतया ते संहारी.
त्वरे चिंतोनिया सुंदरी, दुजे खडग सोडिती पै झाली. स्वये पडली देवीसी चिंता, कैसे संहारो दैत्यनाथा. हा न मरे तरी सर्वथा, मज शाप देतीन. तिचे हातातूनी शस्त्र सुटले, दैत्याचे भुजदंड तोडिले. सवेचे शिरकमळ छेदिले, आपण गेली आकाशी. दैत्य पडिला धरणी, उदयोस्तू दैत्य पडिला धरणी. उदयोस्तू म्हणती योगिनी, तुवा रक्षिले स्वामिनी. शरणागता आपुलिया, मृदुमान्या ते संहारिले. तिन्ही देव विजयी झाले, तिचे चरणांसी लागले. त्राही त्राही म्हणून या, लक्ष्मी सावित्री पार्वती, तिच्या चरणी लागती. तुवा रक्षिले आमुचे पती, जीवदान दिदले. तव तये अवसरी काय बोलली सुंदरी. 14 भुवने माझे उदरी, मनी विचार आपुले. मज नाही जनकजननी, मज नाही स्वामी स्वामिनी. माझा रहिवास त्रिभुवनी, नाम माझे एकादशी. मी ठाऊकी नाही कवणासी, होते अदृश्य वनवासी. प्रकट झाले तुम्हापासी, कृपादान मागावया. होते अदृश्य वनवासी, प्रकट झाले तुम्हापासी, कृपादान मागावया. तुमच्या काही जणांच्या श्वासापासूनी, मी जन्म पावले मेदिनी. पातके नष्ट होतील माझे स्मरणी, माझे व्रत आचरिता. आजीचा माझा जन्म जाण, तुम्हा पडले निराहार उपोषण. तरी या तुमच्या व्रताचरणे, महादोष नासती. तुम्हा सहज अनायासे, व्रत घडले अप्रयासे. त्रिलोक तारावया सरिसे, प्रकट करावे या व्रतासी. तुम्ही नदीपूर तरता, स्नाने घडली समजता. निराहार प्रेमव्रता, एकादशी घडली पै. तव बोले वृषिकेशी, तुवा न सोडावे आम्हासी. आम्ही 15वे तिथीसी, एकादशी व्रत आचरू. पुन्हा बोले लक्ष्मीपती, हे माझे व्रत जे आचरती. तयांसी नाही पुनरावृत्ती, ते संसारी जीवनमुक्त. तव बोलिला शारंग धरू, तुझिया व्रताचा बडीवारू. तो सांगेन मी विचारू, चित्त देऊनी परियेसा. मातृगमन, सुरापान, ब्रह्महत्या, गोवध जाण, परस्त्री वेश्या गमन. ही महापातके अहरतील. एक यती भ्रष्ट झाला, एके गोत्रवध केला. एके अतिथी दवडिला, एकी वधिला भ्रतारू. एक व्रतभंग करीती, एक ब्राह्मणांचे घर मोडिती. एक परद्रव्य हरिती, एक करीती विश्वासघात. एक तीर्थविकरा करीती, एक नेमभाक मोडिती. एवं पातके नासती. एकादशी व्रत केलिया, पूर्वजांसी कष्ट करीती. कन्याद्रव्य घेती, एवं पातके नासती. एकादशी व्रत केलिया. तव पांडव म्हणती वृषिकेशी, कन्याद्रव्याचा दोष परियेसी. तो कळो द्यावा आम्हासी, सविस्तर स्वामिया. यावरी बोले लक्ष्मीपती, ऐक धर्मा भूपती. जे कन्या द्रव्य घेती, ते 4 युगे कृमी होती निश्चये. मग भोगिती 84 लक्ष योनी, महानरकी अघोर चाचणी. त्यासी करिता जाचणी, क्षीण पावला यमधर्म. जेव्हा कन्येचे द्रव्य घेतले, पित्याने कन्येचे काळीज भक्षिले. मातेने रुधिर प्राशिले, बंधूने अस्थी भक्षिल्या. इतर लोक मंडपी जेविता, ते सुकरविष्टा भक्षिती. आणि पशु योनीस जन्मती, वर्षे सहस्त्र परियेसा. या कारणे धर्मा भूपाळा, कन्याद्रव्याचा मानावा कंटाळा. श्रीखंड लावोनी द्यावी बाळा, दुबळ्या ब्राह्मणासी. धर्म म्हणे पुरुषोत्तमा, सांगपा एकादशी महिमा. जेणे भंग महापातक द्रुमा, तो कथा सांगा स्वामिया. एकादशी जेन करीती, त्यासी काय बोले श्रीपती. मजवरी न कोपावे श्रोती, हे वचन श्रीहरीचे. एकादशीचं जो घेईल अन्न, तो मातृभोगी दोषदारुण. ऐशा पातकांचे निस्तरण, एकादशी व्रत आचरता. जो न करी एकादशी, कीटक पडले गोमांसी. ते मांस भक्षी एवं पातक त्यासी, आणि वाराणसी पितावधी. जो न करी एकादशी, एवं पातक जडे त्यासी. ऐसे बोलिले वृषिकेशी, एकादशी जवळिके. तव विष्णू बोले आपण, ऐसे तुझ दिदले वरदान. महेश म्हणे सत्यवचन, आता चला कैलासी. तव घंटायुक्त निनादेसी,
विमान आले आकाशी, त्यात बैसविली एकादशी. त्वरे गजरेसी निघाले, चामरे आनंदे ढाळीती. चामरे आनंदे ढळीती. लक्ष्मी सावित्री पार्वती ऐसे कैलासा येती, देवासहित ईश्वर. 60 सहस्र गणांसी आनंद झाला कैलासी, आणि देव महेशासी षोडशोपचारे पूजिले. तव कर जोडोनी वृषिकेशी, विनविते झाले महेशासी. आज्ञा द्यावी आम्हासी, वैकुंठासी जावया. षोडशोपचारी पूजा करिता झाला कैलास राजा. म्हणे एकादशी संगे गरुड ध्वजा, मी येईन वैकुंठासी. देवोनी वस्त्रालंकार, बोळवित निघाले ईश्वर. देवोनी वस्त्रालंकार, बोळवित निघाले ईश्वर. सवे गंधर्व यक्ष किन्नर, आले नगरा बाहेर परियेसा. एकादशी वाहुनी गरुडावरी, मग निघाले श्रीहरी. टाकिली कैलासपुरी, जय जयकार प्रवर्तला. सांगाते आले ऋषी देव, आणि चतुर्मुख ब्रह्मा सोम वासव. इतर योगेश्वर महानुभाव, वैकुंठपुरीस दाटले. गरुडा वरोनी उतरोनी, एकादशी बैसविली सिंहासनी. पूजा मधुपर्कादी करोनी, नवविधा भक्ती करिताती. तव संतोषोनी वृषिकेशी, काय बोलिले गरुडासी. धेंडे पिटावे नगरासी, एकादशी व्रत करावया. बाळकासी स्तनपान, एकादशीस न देणे जाण. घोडियांसी पाणी तृण, एकादशीस न द्यावे. ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्री, अन्न वर्जावे सर्वत्री. निराहार कीजे समस्ती, अणुमात्र अन्न न घ्यावे. मग गरुडे जाऊनी झडकरी, डांगोरा पिटला वैकुंठपुरी. एकादशी करावी निराहारी, जागरण करुनिया. मग तिन्ही तिथी उत्तम, विष्णूने केला असे नेम. ते नारदे ऐकिले सप्रेम, तो झडकरी मग आला. नारद म्हणे भगवंता, हे कोण व्रत आचरता. यावरी विष्णू झाला बोलता नारदा प्रती. नारदासी म्हणे ऋषिकेशी, इचे नाम एकादशी. इणे रक्षिले आम्हासी, थोर आकांतास पावली. इणे दिधले प्राणदान, वाचविले आमुचे प्राण. इंद्रप्रमुख सुरवर गण, इणे रक्षिले नारदा. मग इंद्रप्रमुख सुरवर, समस्त गण ऋषीश्वर. करीती मंत्रघोष उच्चार, एकादशी जवळी पै. तेथे आनंद थोर जाहला, ब्रह्मा विष्णू संतोषला. तव नारद चरणी लागला, देवा विनंती एक अवधारी. नारद म्हणे मुरारी, हे व्रत आचरावे कवणे परी. तव बोलिला श्रीहरी, नारदा परियेसी. दशमीस एकभुक्त राहावे, तक्र भोजन अर्धे करावे. मग हरिकथेसी जावे, कीर्तन ऐकावया. लावोनी 12 टिळा, शंखचक्र तुळशीमाळा. ऐसे सांगत असे सकळा, नारायण स्वमुखाने. येरे दिवशी करुनी स्नान, एकादशीस उपोषण. निराहार राहोन, व्रत उत्तम आचरावे. आणि करावे जागरण, हरिकीर्तनी पुराण श्रवण. करावे आवाहन विसर्जन, हरिचरण लक्षावे. 4 प्रहर एकादशीस, निद्रा येऊ नये प्राणीमात्र. आणि करावे द्वादशीस, एकभुक्त आदरे. करोनी एकादशीस निराहार, जागरण करी 4 प्रहर. मी विष्णू त्याचा किंकर, त्याचे चरण रज झाडीन. लोक एकादशीस निराहार, न सेविती फळाहार. आषाढी कार्तिक मासी मात्र, उदक वर्जावे तियेसी. एकादशीस जे जेविती भात, ते राक्षस काळीज निभ्रांत. त्या अन्ना सवे उदक घेत, ते राक्षस रुधिर सेविले जाण. एकादशीस जे जेविती शाखा, ते प्राणियातील श्वापदे देखा. घृत घेती बहु कौतुका, ते सुकर रुधिर जाणावे. एक अशक्त देही असती, अन्नानिमित्त प्राण जाऊ पाहती. तीही फळे भक्षावी काकुळती, देहरक्षणा कारणे. एकादशीस जे पोहे भक्षिती, ते मार्जार योनीस जन्मती. ते तव जाणावे निरुती. श्रोतेजन हो, जे करीती धान्य आहार, ते भोगिती नरकघोर. पुनरपी योनिद्वार, भोगिती 84. प्रीतिपूर्वक एकादशी करीती, त्यांची पापे सर्व जाती. त्यांचा दारवंटा मी लक्ष्मीपती, दिवस रात्री राखीन.
15 दिवस कर्मे करीती त्यांची पापे सर्व हरती. प्राप्त होय धनपुत्र संतती. एकादशी व्रत केलिया. ऐसा एकादशीस वरू देता झाला शारंग धरू. महापुण्य पर्वत थोरू सहस्त्रयज्ञ घडतील. ऐसे ऐकोनिया वचन पातके उभी राहिली कर जोडून. विनविती श्री नारायण आम्ही काय करावे. त्रिलोकी करीतील एकादशी मग आम्ही कोठे राहावे परियेसी. तव बोलिले ऋषिकेशी तया पातकांप्रती. जो एकादशीस भक्षील अन्न तेथे तुम्ही राहावे दडोन. तयासी तुम्ही नेवोन कृमियोनीस घालावे. जे एकादशी भावे आचरती त्यांची महापातके नासती. विष्णू सांगे नारदाप्रती ऐसे व्रत आचरावे. पातकांसी राहावया ठावो देता झाला देवरावो. यावरी काय झाला अभिप्रावो ते ऐका श्रोते हो. ऐकोनी श्रीहरींचे वचन संतोषले नारदांचे मन. हृदयी व्रत धरोनी पूर्ण मग चरणासी लागला. नारद म्हणे पुरुषोत्तमा हे व्रत द्या आम्हा मेघश्यामा. देव म्हणे करावे ब्रह्मोत्तमा व्रत हे तुम्हा दिधले. तव बोले ऋषिकेशी हेची सांगतो तुम्हासी. जो न करील एकादशी त्यासी नीच योनी जन्म असे. नेओनिया यमपुरीसी दंड करावा तयासी. नरककुंडात परियेसी एक युगपर्यंत घालावे. मग काढोनी निरभुजविती 84 नरक भोगविती. नरका माझी कीटकमूर्ती तयासी जन्मा घालावे. गरुडा पाठविले नगरासी. जो न करील एकादशी तुवा धरोनिया त्यासी नगराबाहेर घालावे. ऐसे व्रत जे आचरती त्यांची महापातके नासती. कृष्ण सांगे पांडवांप्रती कुंती द्रौपदी आदी करुनी. इतुका वैकुंठी वृत्तांत झाला. विष्णू व्रत आचरू लागला. तव ईश्वर तेथे आला कैलासा सोडूनी पै. विष्णूने केली पूजा तव बोलिला कैलास राजा. माझी विनंती गरुडध्वजा लक्षपूर्वक अवधारी जे. तू आचरतोसी एकादशी व्रत मजसी द्यावे जी किंचित. तव बोले गोपीनाथ तये वेळी अवधारा. मग ईश्वराचा मान वाढविला. समस्त दिवस त्यासी दिधला. आपण शेष घेतला दुसरी तिथी. या निमित्त 2 एकादशी वैकुंठी झालिया परियेसी. स्मार्त वैष्णव 2 पक्षी आपुलाल्या तिथी करीती. जे सदाशिवाचे भक्त ते प्रथम दिवशी आचरत आणि कोणी विष्णू भक्त ते आचरती दुसरी तिथी. ब्रह्मा 33 कोटी सुरवर आणि नारदादिक ऋषीश्वर समस्त आचरती व्रताचार. एकादशी पूर्णतिथी मी बोलिलो नाही आपुले मती. कथा सांगितली भगवती. श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती ऐसे व्रत आचरती जे. आणि ही कथा ऐकती ते भुक्तिमुक्ती पावती.